ध्यास देते मुलाला, तसे बोधुनी ज्ञान भाजी जनाला. नरे साधकी जावसे नित्य शांती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. ज्याप्रमाणे आपली आई आपल्या मुलाला स्वतःच्या हाताने घास भरवते, बाळाचे पोट कसे भरणार, नितीशान कसे होणार, हे सर्व ती पाहत असते. अगदी तसेच श्री महाराज सर्व लोकांच्या मनात शांतता आणि आनंद निर्माण करण्यासाठी रामनामाचे बोधामृत पाजत असतात. जशी धरणी माता तिच्यावर कितीही भार पडला तरीही शांत राहून आपल्या लेकरांना हवे ते सर्व काही देते, अगदी तसेच आईच्या मायेने श्री महाराज आपल्या साधकांना आपल्या लेकरांना जे जे हवे ते सर्व काही पुरवतात. धरणीची शांतता आणि आईचे ममत्व यांचा सुंदर मिलाप म्हणजेच श्री महाराज. श्री महाराज सर्वांना आनंदी राहण्यास सांगतात. आपल्यासाठी सदैव कष्ट करणारे आई वडिलांची नेहमी सेवा करा, ते जे सांगतील त्याप्रमाणे वागा, म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप मोठे यश कमवाल, असे महाराज सांगतात. आपली आई आणि धनी माता यांचा नेहमी आदर करा, असेही महाराज सांगतात. तुमच्यातला आळस, राग, भीती सर्व काही सोडून द्या. आपल्यातल्या प्रथा परंपरा जपून कुणाचाही मत्सर, राग, द्वेष करू नका, म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. आई सारखे दैवत दुसरे जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई, मुलांनो शिकणे आई. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी प्रीतीचे माहेर, अमृताची धार, मांगल्याचे सार, आई माझी